आय लव्ह मोहम्मद प्रकरणात युवकांवरील गुन्हे मागे घ्या. बोरी परिसरातील मुस्लिम समाजाची राष्ट्रपतींकडे ठाम मागणी. उत्तर प्रदेशातील कानपूर आणि शहाजहानपूर येथील घटनांनी मुस्लिम समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर बोरी येथील सकल मुस्लिम समाजाने 20 सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने जमून राष्ट्रपतींना उद्देशून बोरी पोलीस प्रशासनामार्फत निवेदन सादर केलं. या निवेदनात नमूद करण्यात आलं की कानपूर येथे काही मुस्लिम युवकांनी आय लव्ह मोहम्मद असा फलक लावला होता. हा फलक हा इस्लाम धर्मावरील प्रेम व श्रद्धेचे प्रतीक असून कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारा नाही. तरी देखील स्थानिक प्रशासनाने संबंधित युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो पूर्णपणे अन्यायकारक आणि पक्षपाती निर्णय असल्याचा ठपका समाजाने ठेवला आहे. याशिवाय शहाजहानपूर येथे पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात अपशब्द वापरण्यात आलेल्या घटनेचा समाजाने तीव्र निषेध केला. धार्मिक भावना दुखावणारी ही घटना सहन केली जाणार नाही. दोषींवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका मुस्लिम समाजाने निवेदनातून मांडली. युवकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन शहाजहानपूर प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने विशेष कायदा करावा अशी महत्त्वपूर्ण मागणी या निवेदनातून पुढे आली. सदर निवेदन सादर करताना मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती, तरुण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठिकठिकाणी संताप व्यक्त करणारे घोषवाक्य देत वातावरण भारावून गेलं होतं. धर्म, श्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणारे हीच खरी लोकशाही अशी गर्जना करत समाजाने प्रशासनास इशारा दिला. आज हम सब बोरी पुलिस स्टेशन के अंदर यहाँ पर एक निवेदन देने के लिए जमा हुए थे. बोरी के नौजवान सभी साथी हमारे सब साथ में थे. यूपी उत्तर प्रदेश के अंदर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का एक बैनर लगाने के ऊपर से कुछ पुलिस वालों ने जो है तो एक 25 नौजवानों के ऊपर FIR जो दाखिल की थी वो गुन्हे वापस लेने के लिए और आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में आए दिन कुछ ना कुछ कहीं ना कहीं घटनाएं होती जा रही है. ये हम कतई बर्दाश्त नहीं कर सकते और यही एक मसाइल का जो है तो हम निवेदन देने के लिए यहाँ पर बोरी पुलिस स्टेशन के अंदर हम आज सब बोरी वासी सब आए हुए थे. असल में आज हम जिस मकसद के लिए यहाँ जमा हुए वो बड़ा अजीम मकसद है और हमारे नबी की निस्बत पर हम यहाँ पर जमा हुए हैं. लिहाजा हमारे नबी सरापा रहमत और सारी इंसानियत के लिए रहमत है. तो लिहाजा हमारे लिए भी हमारे नबी ने ये मैसेज देकर गया हुआ है कि हर हाल में हम अमन और शांति को बरकरार रखें. हमारा मज़हब और दीन भी यही सिखाता है. बाज़ उलमा ने ये कहा कि आँच आ जाए उसूलों पर तो टकराना ज़रूरी है और खुदा ने ज़िंदगी दी है तो ज़िंदा नज़र आना ज़रूरी है. तो मौके से मुसलमानों पर पूरे दुनिया में ये हमले होते रहते, कभी इस्लामोफोबिया के ताल्लुक़ से, कभी आप सल्लम के ताल्लुक़ से, कभी कुरान के ताल्लुक़ से, कभी इस्लाम के ताल्लुक़ से. तो हम योगी सरकार और यूपी सरकार को ये मैसेज देना चाहते कि मुल्क सलामत रहेगा आपस के इत्तेहाद और इत्तेफाक से, और इसमें जितना हमारे बिरादरान इस्लाम या बिरादरान मुल्क का जितना हाथ है मुल्क की आज़ादी में, उतना ही हाथ मुसलमानों का भी है. हम कोई 2 नंबर के शहरी नहीं हैं. तो लिहाजा अभी ईद मिलादुन नबी के मौके पर जो गंदी हरकत की गई, चाहे वो सरकार के द्वारा हो या फिर पुलिस की सहमति से हो, ये बात बिल्कुल गलत है और गैर कानूनी. लिहाजा हम सख्त ये जो ईद मिलादुन नबी के टाइम पर आय लव मोहम्मद का बैनर हटाकर कुछ लोगों को खुश करने का काम किया गया, ये बिल्कुल अच्छी बात नहीं, क्योंकि हमारी अपनी आस्था है तो हम उस पर, और ये कोई इल्लीगल नहीं है, गैर कानूनी नहीं है और हम किसी का विरोध या किसी का मुखालिफत में नहीं जा रहे. तो इससे हमारे आस्था को, हमारे दिल को बड़ी ठेस पहुंची है. लिहाजा हमारे नज़दीक हमारे नबी से बढ़कर कोई शख्स नहीं. खुद आपसे फरमाया ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमाइन, कि कोई मोमिन, कोई मुसलमान उस वक्त तक कामिल मोमिन हो ही नहीं सकता जब तक कि
میں اس کے نزدیک اس کے ماں باپ سے زیادہ، اس کے اولاد سے زیادہ، یہاں تک کہ ساری انسانیت سے زیادہ محبوب نہ ہو جاؤ، تو ہمارے نزدیک ہمارے نبی سب سے زیادہ عزیز ہے۔ ایک حدیث، یہی حدیث حضرت عمر کے پاس جب پہنچی تو حضرت عمر نے فرمایا، اے اللہ کے رسول، آپ میرے نزدیک میرے بال بچے، اولاد، ماں باپ، سارے انسانیت سے زیادہ محبوب ہے، لیکن میری جان سے زیادہ عزیز نہیں ہے۔ تو آپ سے نے فرمایا، عمر تم ابھی بھی کامل مومن نہ ہو۔ تو حضرت عمر نے غور فکر کرنے کے بعد فرمایا کہ اے اللہ کے رسول، جہاں پر آپ کا پسینہ گرے گا وہاں پر میرا خون گرے گا، میں اب آپ سے میری جان سے بھی زیادہ آپ سے محبت کرتا ہوں۔ تو آپ سے نے فرمایا کہ عمر اب تم کامل مومن ہو۔ تو موقع موقع سے جہاں پر بھی ہمارے نبی کی نعوذ باللہ توہین اگر ہوں گی تو ہم راستوں پر آنے کے لیے تیار ہیں، اور انشاءاللہ ہم ہمارے نبی کے لیے جو ہو سکتا پیسفل طریقے سے قانون کے مریادہ میں رہ کے، قانون کا پورا پالن کر کے انشاءاللہ ہمارا پروٹیسٹ اور احتجاج درج کریں گے۔ لہٰذا تمام ہی احباب اور تمام نوجوانوں سے میری اپیل ہے کہ آپ اپنے گھروں پر شانتی کے ساتھ، امن کے ساتھ جائیے، اور ہم اپنے آپ کو بھی پریکٹیکل مسلمان ثابت کرنے کی کوشش کیجیے، اور جو آپ صلی اللہ علیہ وسلم کے اخلاق ہے ہم پورے دنیا میں اس کو پھیلانے کی کوشش کیجیے، اور آئندہ سے کوئی ملعون، کوئی مردود ایسی حرکت کرنے کی اگر کوشش کریں گا تو ہم جو قاعدے قانون کے اعتبار سے کارروائی کرنا ہے انشاءاللہ ضرور کریں گے۔